नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इयत्ता 8वी विज्ञान विषयातील जो 6वा टॉपिक आहे त्याची आपण आज माहिती घेणार आहोत आणि 6व्या टॉपिकचा हा पहिलाच व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील इयत्तेमध्ये काय माहिती घेतलेली आहे याचा सारांशानं माहिती बघूयात. कॉम्पोजिशन ऑफ मॅटर यामध्ये आपल्याला मॅटर म्हणजे काय, मॅटरचे कोणकोणते टाइप्स आहेत याविषयीची माहिती आपण मागील इयत्तेत घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आधारित सुरुवातीला काही प्रश्न विचारलेले आहेत त्याविषयी आपण चर्चा करूयात. बघा, पहिला प्रश्न काय आहे तो, व्हॉट आर द व्हेरियस स्टेट्स ऑफ मॅटर. तर मॅटरच्या ज्या स्टेट्स आहेत म्हणजे मॅटरच्या ज्या अवस्था आहेत त्याविषयी आपल्याला विचारले. विच आर द व्हेरियस स्टेट्स ऑफ अ मॅटर. सो सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस, दीज आर द स्टेट्स ऑफ अ मॅटर. म्हणजे कोणकोणत्या अवस्थेत? 3 स्टेट्स आहेत, त्यामध्ये सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस ह्या 3 स्टेट्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघूयात काय तो, व्हॉट इज द डिफरन्स इन आईस, वॉटर अँड स्टीम. आपल्याला आईस, वॉटर आणि स्टीम याच्यामध्ये काय फरक आहे असं विचारलंय. मित्रांनो, खरं तर वॉटर म्हणजे जर आपण पाणी म्हणतो याच्या ह्या 3 अवस्था आहेत. म्हणजे आईस ही सॉलिड स्टेट आहे, त्यानंतर वॉटर हे लिक्विड स्टेट आहे, तर स्टीम जी आहे ती गॅसेस स्टेट आहे. ठीक आहे. म्हणजे ह्या 3 अवस्था आहेत ज्याला आपण स्थायू, द्रव आणि वायुरूप अवस्था असं म्हणतो. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ अ मॅटर कॉल्ड. मॅटरमध्ये असणारे जे स्मॉलेस्ट पार्टिकल आहेत त्यांना काय म्हणतात. सो मॅटर इज कॉम्पोज्ड ऑफ अ मॉलिक्युल्स. मॅटरमध्ये असणारे जे स्मॉलेस्ट पार्टिकल आहेत त्याला आपण काय म्हणतो, मॉलिक्युल्स असं म्हणतो. खरं तर हे जे मॉलिक्युल्स तयार होतात ते काही वेळेला एकाच प्रकारचे ॲटम्स एकत्र येऊन तयार होतात, तर काही वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे ॲटम एकत्र येऊन हे मॉलिक्युल्स तयार होत असतात. ठीक आहे. सो स्मॉलेस्ट पार्टिकल इन मॅटर, दीज आर नथिंग बट द मॉलिक्युल्स. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, फोर्थ, व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर. तर मॅटरचे टाइप्स कोणकोणते आहेत. तुम्हाला मागच्या इयत्तेले म्हणजे 7th स्टँडर्ड मधलं जर कंटेंट आठवत असेल तर पहा, त्यामध्ये आपण एलिमेंट्स, त्यानंतर कंपाऊंड्स आणि मिक्सचर असे 3 प्रकार पाहिलेले आहेत. कुठले कुठले? एलिमेंट्स, त्यानंतर कंपाऊंड्स आणि मिक्सचर हे 3 प्रकार किंवा जे 3 टाइप्स आहेत ते मॅटरच्या बाबतीत आढळतात, ज्याला आपण मूलद्रव्य, संयुगे आणि संमिश्र किंवा मिश्रणे असा शब्द वापरतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघूयात, वी सॉ इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट ऑल द ऑब्जेक्ट्स आर वी सी अराउंड अस अँड ऑल्सो दोज विच कॅनॉट बी सीन आर मेड ऑफ अ सेम ऑर द अदर मॅटर. जे काही पदार्थ आपण रोज दैनंदिन जीवनामध्ये पाहतो ते वेगवेगळ्या घटकांपासून बनलेले असतात किंवा ते ज्या घटकापासून बनलेले त्यालाच आपण मॅटर असं म्हणतो. ओके. देन आपल्याला परत आणखीन काही प्रश्न विचारले. क्लासिफाय द फॉलोइंग मॅटर इंटू 3 ग्रुप्स, कोल्ड ड्रिंक, एअर, देन शरबत, सॉइल, वॉटर, वूड अँड सिमेंट. आता मग याच्यामध्ये जी उदाहरणं दिलेली आहेत याच्यामध्ये आपल्याला वर्गीकरण करायचं आहे ते म्हणजे एलिमेंटमध्ये, त्यानंतर कंपाऊंड आणि मिश्रणे या गटामध्ये. पहा, कोल्ड्रिंक जे आहे या कोल्ड्रिंकमध्ये काही गॅसेस आणि लिक्विड यांचा समावेश असतो, परंतु ते आपल्याला मिक्सचरमध्ये समावेश करता येईल. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे एअर. एअरच्या बाबतीत आपल्याला एक सांगता येईल की एअर म्हणजे मिक्सचर आहे की त्यामध्ये हायड्रोजन, ऑक्सिजन किंवा कार्बन डायऑक्साईड अशा वेगवेगळ्या गॅसेसचा समावेश असणार आहे. त्याचप्रमाणे शरबत जे नेक्स्ट एक्झाम्पल दिलंय, सरबत म्हणतो आपण, तर सरबतामध्ये सुद्धा वेगवेगळे कॉम्पोनंट आहेत, त्याचं प्रमाण बदलत असतं, त्यामुळे ते सुद्धा मिक्सचर आहे. त्यानंतर सॉइल, माती, मातीमध्ये सुद्धा आपल्याला सांगता येईल वेगवेगळे कॉम्पोनंट्स आहेत आणि त्यांचं प्रमाण बदलतंय म्हणजे तेही मिक्सचर आहे. त्यानंतर वॉटर, वॉटर हा मॉलिक्यूल आहे म्हणजे कंपाऊंड आहे. H2O हा त्याचा फॉर्म्युला, हायड्रोजन, ऑक्सिजनचं प्रमाण फिक्स आहे आणि ते बॉन्डिंगनं जोडलेले आहेत म्हणून हे जे आहे ते कंपाऊंड आहे. त्यानंतर वूड, वूड म्हणजे लाकूड की ज्याच्यामध्ये वेगवेगळे कॉम्पोनंट्स आहेत आणि याला आपल्याला असं एलिमेंट म्हणता येणार नाही किंवा मिक्सचर असं सांगता येणार नाही, तर अनेक मॉलिक्युल्स किंवा सेल्स जे आहेत वेगवेगळ्या सेल्स एकत्र येतात त्यामुळे त्याला मिक्सचरमध्ये कॅटेगराईज करता येईल. त्यानंतर सिमेंट, सिमेंट ज्या मटेरियलपासून बनलेला तो एक कंपाऊंडचा फॉर्म आहे. ठीक आहे. यावरती तुम्ही विचार करा आणि समजून घ्यायचं. त्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, व्हॉट आर द स्टेट्स ऑफ मॅटर दॅट यू यूज्ड ॲज अ क्रायटेरिया फॉर द अबोव क्लासिफिकेशन. आता मॅटरचे जे स्टेट्स आहेत त्या कोणकोणत्या स्टेट्सचा विचार करून आपण क्लासिफिकेशन करतोय हे विचारलं आपल्याला. परत एकदा प्रश्न बघा, व्हॉट आर द स्टेट्स ऑफ अ मॅटर दॅट यूज्ड ॲज अ क्रायटेरिया फॉर द अबोव क्लासिफिकेशन. म्हणजे क्लासिफिकेशन करत असताना आपण याच्यामध्ये सॉलिड किंवा लिक्विड किंवा गॅस याचंही कन्सिडरेशन करतो आणि मग ते क्लासिफिकेशन करतो. ठीक आहे.
त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंटकडे जाऊयात. त्यामध्ये पहा, टेक सम मस्टर्ड सीड्स इन अ ट्रान्सपरंट प्लास्टिक जार, thread a long thread at the center of a big balloon by means of a needle and tie it tight. आपल्याला एक एक्सपेरिमेंट करायचं आहे. आता नेमका एक्सपेरिमेंट काय आहे, याच्यामध्ये काय करायचं बघा. हे समजण्यासाठी आपण इथं डायग्राम बघूयात आणि डायग्रामच्या आधारे आपल्याला समजून घ्यायला हे सोपं जाणार आहे. डायग्राम काय आहे पहा. इथे एक प्लास्टिकचं ट्रान्सपरंट जार आपल्याला दिसतंय. हे प्लास्टिकचं जार घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मस्टर्ड सीड्स याच्यामध्ये घ्यायचे, मोहरीचे बिया किंवा मोहरीचे दाणे. त्यानंतर एक बलून घ्यायचा आहे आणि ह्या बलूनच्या मध्यभागी इथं दोरा म्हणजे टोकाला दोरा बांधायचा आहे आणि हा बलून जो आहे तो रबर बँडच्या सहाय्याने फिक्स करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे या ग्लास जारमध्ये हे मस्टर्ड सीड्स घेतले आणि त्याच्या वरच्या बाजूला इथं आपण बलून जो आहे तो फिक्स केला रबर बँडच्या सहाय्याने आणि याच्या मध्यभागी इथं दोरा बांधलेला आहे. ठीक आहे. आपण ज्यावेळेला हे उलटं करू त्यावेळेला काय होणार आहे, हे जे वरचं जे ट्रान्सपरंट बरणी आहे याचे टोक जे आहे ते खालच्या बाजूला येईल. त्यानंतर इथं लावलेला जो बलून आहे तो दिसतो आपल्याला आणि खालच्या बाजूला हे बांधलेला दोरा आहे. या बरणीच्या आतमध्ये असणारे ते मोहरीचे सीड्स आहेत. ज्या वेळेला आपण हा दोरा खालच्या दिशेने ओढू त्यावेळेला आतलं प्रेशर बदलणं जाणार आहे आणि या बदललेल्या प्रेशरचा परिणाम म्हणून आतमधले जे मोहरीचे दाणे आहेत त्यांच्यामध्ये हालचाल दिसेल आणि ही हालचाल आपण अशा पद्धतीने समजून घेणार आहे की एखाद्या एलिमेंटच्या बाबतीत किंवा पदार्थाच्या बाबतीत त्याच्यामधल्या असणाऱ्या ॲटमची किंवा मॉलिक्युलची मुवमेंट कशा पद्धतीने होते, म्हणजे सॉलिडमध्ये काय आढळत आहे, त्यानंतर लिक्विडमध्ये किंवा गॅसेसमध्ये कशा पद्धतीने हालचाल असते हे आपण समजून घेणार आहे. लक्षात येत आहे. म्हणजे ज्यावेळेला हा दोरा ओढला जाईल त्यावेळेला याच्यामध्ये असणारे मोहरीच्या दाण्यांची मुवमेंट होईल आणि हाच कन्सेप्ट आपण ॲटमच्या किंवा मॉलिक्युलच्या मुवमेंटशी तुलना करणार आहे. ठीक आहे. इथं काय माहिती, परत टायटल काय दिले बघा, मुवमेंट ऑफ अ मस्टर्ड सीड्स. आतमधले जे मोहरीच्या बिया असतील त्यांच्यामध्ये होणारी हालचाल जी आहे ते आपण समजून घ्यायचे. ठीक आहे. एक्सप्लेनेशन पुस्तकात काय दिले ते आपण बघूयात. आता सांगितल्याप्रमाणे, टेक सम मस्टर्ड सीड्स इन अ ट्रान्सपरंट प्लास्टिक जार, थ्रेड अ लॉंग थ्रेड ॲट द सेंटर ऑफ अ बिग बलून बाय मीन्स ऑफ अ निडल अँड टाय इट टाईट. म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे एक्सपेरिमेंटमध्ये तुम्हाला मी सुरुवातीला बोललो की ग्लास जार ट्रान्सपरंट घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये काही मोहरीचे दाणे टाकायचे आणि वरती बलून आपण बांधणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट पुढची कृती काय बघा, स्ट्रेच दिस रबर डायफ्राम अँड फिक्स इट ऑन द माउथ ऑफ द जार बाय मीन्स ऑफ अ रबर बँड. हा जो बलून आहे तो या ग्लास जारच्या वरच्या बाजूला किंवा ट्रान्सपरंट जारच्या वरच्या बाजूला आपण बसवणार आहे आणि रबर बँडच्या सहाय्याने आपण तो फिक्स करणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, पुल द डायफ्राम अप अँड डाऊन with the help of the thread, first slowly, then with a moderate force and then vigorously. म्हणजे आपण काय करणार आहे तर हा रबर बँड खालच्या दिशेने ओढणार परत सोडणार. सुरुवातीला अतिशय सावकाश आपण हालचाल करणार आहे, त्यानंतर मध्यम गतीने करायचे आणि नंतर हे फास्ट आपण करणार आहे. परिणाम काय होईल, याच्या हालचालीमुळे आतमध्ये असणारे जे मस्टर्ड सीड्स आहेत त्याची मुवमेंट आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे. सो देन विथ अ मॉडरेट फोर्स अँड देन विगरसली रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन्स इन द फॉलोइंग टेबल. आपल्याला काय बदल आढळले नेमके ह्याच्यामध्ये पाहायला मिळाले हे आपण टेबलमध्ये लिहिणार आहे. टेबलमध्ये काय काय माहिती आहे पहा. मोड ऑफ पुलिंग द डायफ्रेम अप अँड डाऊन. तो डायफ्रेम जो आहे तो आपण वर आणि जो खाली करतोय त्याचा पद्धत किंवा स्पीड काय पहा. पहिल्यांदा आपण स्लोली ही प्रोसेस करणार आहे, त्यानंतर विथ मॉडरेट फोर्स म्हणजे नंतर मध्यम वेगानं आणि शेवटी विगरसली म्हणजे फास्टली मुवमेंट करणार आहे. आता या प्रत्येक वेळेला काय होणार आहे, मुवमेंट ऑफ द मस्टर्ड सीड्स, आतमध्ये असणारे जे मस्टर्ड सीड्स आहेत त्यांची मुवमेंट पहा याच्यामध्ये कशी होतीये हे आपल्याला बघायचं आहे. जर स्लो मुवमेंट असेल तर व्हायब्रेशन इन द सेम प्लेस, म्हणजे याची हालचाल स्लो असेल तर फारशी आपल्याला या मस्टर्ड सीड्स जे आहेत त्याची मुवमेंट दिसणार नाही. जर मॉडरेट फोर्स असेल म्हणजे मध्यम स्पीड असेल, फोर्स असेल तर याची तुलनेने हालचाल जी आहे ती जास्त दिसेल आणि जर व्हिगरस फोर्स आपण वापरला तर त्याच्यामध्ये होणारी हालचाल ही आणखीन जास्त असणार आहे. लक्षात येत आहे. या पद्धतीनं आतमध्ये असणारे जे मस्टर्ड सीड्स आहेत त्यांची मुवमेंट आपल्याला पाहायला मिळेल.
पहा, आत्ताच्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण ज्या वेळेला या रबर डायफ्रॅमची मुवमेंट करतो त्यावेळेला आतमध्ये असणाऱ्या मस्टर्डची जी सीडची मुवमेंट आहे ते कशा पद्धतीने होते त्याचं एक्सप्लेनेशन पुस्तकात बघूयात. ऑन द अबोव एक्सपेरिमेंट वी गिव्ह एनर्जी लेस ऑर मोर टू द मस्टर्ड सीड्स बाय पुलिंग द डायफ्रॅम अप अँड डाऊन मेकिंग देम मूव्ह डिफरंटली. म्हणजे जशी आपण या डायफ्रॅमची मुवमेंट करू त्या पद्धतीने आतमधले जे मस्टर्ड सीड्स असतील त्यांची मुवमेंट होणार आहे. ठीक आहे. The particles in the solid, liquid and gaseous states of a matter have movement somewhat similar to that. आता हा जो एक्सपेरिमेंट केला हा एक्सपेरिमेंट करण्याच्या मागचा उद्देश काय, तर आपण ज्यावेळेला सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस स्टेट मधले जे मॅटर आहे असं म्हणतो त्यावेळेला त्यांच्यामध्ये असणाऱ्या पार्टिकलचे मुवमेंट कशा पद्धतीने होते हे समजण्यासाठी आपण एक्सपेरिमेंट करतोय. तर ज्यावेळेला मॅटर हे सॉलिड स्टेटमध्ये असेल त्यावेळेला यातला जो पहिला पार्ट होता म्हणजे आपण कमी एनर्जी लावतो त्यावेळेला त्यामध्ये असणाऱ्या मस्टर्ड सीडची मुवमेंट अतिशय कमी किंवा नगण्य असते. जर समजा आपण फोर्स जास्त लावला तर मुवमेंट काय होणार आहे, जास्त होणार आहे. म्हणजे ही लिक्विड स्टेट असेल आणि आणखीन जास्त फोर्स जर यूज केला तर त्याच्यामध्ये असणारी मुवमेंट खूपच जास्त होईल की जी गॅसेसशी आपण कम्पेअर करू शकतो. ठीक आहे. So the particle in a solid, liquid and the gaseous states of a matter have the movement somewhat similar to that. मला वाटतं हा कन्सेप्ट आपल्याला नक्की कळाला असेल. आपण नेक्स्ट पॉइंट बघूयात. In intermolecular form of attraction acts between the particles, that is atom or the molecules of a matter. ज्या वेळेला आपण मॅटर विचारात घेतो एक तर ते मॉलिक्युल्स पासून बनलेलं असेल म्हणजे अर्थात मॉलिक्युल्सच बनलेलं आहे परंतु ते मॉलिक्युल्स एका प्रकारच्या ॲटमचे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ॲटमचे असतील तर या मॉलिक्युलमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहेत. म्हणजे एक मॉलिक्यूल आणि दुसरा मॉलिक्यूल या दोन्हीमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे आणि हे जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते कमी अधिक प्रमाणामध्ये असतं आणि त्यानुसारच सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस स्टेट त्या मॅटरची ठरत असते. नेक्स्ट पॉइंट बघूयात. द एक्सटेंट ऑफ द पार्टिकल मूवमेंट इज डिटरमाइंड बाय द स्ट्रेंथ ऑफ दिस फोर्स. सो द फोर्स विच इज प्रेझेंट इन बिटवीन द टू पार्टिकल्स और वी कैन से द मॉलिक्यूल इट डिटरमाइन्स द मूवमेंट ऑफ अ पार्टिकल. ठीक है. देन the particles of a solid are very close to each other and vibrate at their fixed position. जर आपण सॉलिड कंडिशनचा विचार केला, सॉलिड मॅटरचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये असणारे जे पार्टिकल्स आहेत हे कशा टाईपचे आहेत, ते व्हायब्रेट ॲट देअर फिक्स्ड पोझिशन. एका फिक्स पोझिशन मध्ये ते फक्त व्हायब्रेट होतात, जास्त व्हायब्रेट होत नाहीत. म्हणजे आता जो आपण एक्सपेरिमेंट केला त्याच्यामधला जो पहिला पार्ट होता कमी एनर्जी असणारा तो इथं आपल्याला सांगता येईल. देन due to this solid get properties like the definite shape and volume and also high density and non compressibility. हे सर्व प्रॉपर्टी जे आहेत ते सॉलिडचे आहेत. आपण काय काय सांगतो सॉलिड बद्दल, सॉलिड मॅटर इज हॅव्हिंग प्रॉपर्टीज लाईक डेफिनेट शेप, सॉलिडला निश्चित असा आकार असतो. देन व्हॉल्यूम, त्यांना निश्चित असं व्हॉल्यूम पण असतं अँड ऑल्सो हाय डेन्सिटी, त्यांच्यामध्ये डेन्सिटी जी घनता म्हणतो आपण ती सुद्धा डेन्सिटी जास्त असते किंवा हाय डेन्सिटी असते. अँड नॉन कॉम्प्रेसिबिलिटी. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ह्या टर्म प्रॉपर लक्षात राहणं अत्यंत आवश्यक आहे. नॉन कॉम्प्रेसिबिलिटी याचा अर्थ काय, तर त्यांना आपण आणखीन कॉम्प्रेस करू शकत नाही. कॉम्प्रेस होण्याची किंवा आकुंचन पावण्याची क्षमता ही त्यांच्यामध्ये आढळत नाही. The strength of the intermolecular force is moderate in the liquid state. आपण जर लिक्विडचं कम्पेअर केलं तर तो जो फोर्स आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स जो आहे तो मर्यादित असतो किंवा मध्यम असतो. पहा इथं काय शब्द वापरलाय, इन केस ऑफ द स्ट्रेंथ ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स इज मॉडरेट. याचं प्रमाण मॉडरेट आहे कशामध्ये, इन केस ऑफ अ लिक्विड स्टेट. लक्षात येत आहे, सॉलिडमध्ये हा फोर्स जास्त आहे म्हणून पार्टिकल जास्त व्हायब्रेट होत नाहीत किंवा हालचाल करू शकत नाही. तर लिक्विडच्या बाबतीत हा फोर्स मॉडरेट आहे म्हणजे मध्यम आहे म्हणून ते जास्त कंपॅरेटिव्हली सॉलिडपेक्षा जास्त हालचाल करू शकतात. दो इट इज नॉट स्ट्रॉंग इनफ टू फिक्स द पार्टिकल्स इन अ डेफिनेट पोझिशन, इट इज स्ट्रॉंग इनफ टू होल्ड देम टुगेदर. जरी फोर्स सॉलिडच्या तुलनेनं कमी असला, त्या पार्टिकलला एकत्र ठेवू शकत नसला तरी सुद्धा फोर्स इतकाही कमी नाही की पार्टिकल कुठेही चालले. म्हणजे पार्टिकल एकत्र ठेवले जातात पण काही अंशी ते मुवमेंट करू शकतात. ॲज अ रिझल्ट लिक्विड्स हॅव अ डेफिनेट व्हॉल्यूम. पहा त्यामुळे लिक्विडला जी प्रॉपर्टी मिळते ती कुठली प्रॉपर्टी मिळते, लिक्विड्स आर हॅव्हिंग डेफिनेट व्हॉल्यूम. म्हणजे लिक्विडला निश्चित व्हॉल्यूम आहे, त्यांचं आकारमान जे आहे ते त्यांना निश्चित असतं. हावेवर दे हॅव अ फ्लुइडिटी अँड देअर शेप इज नॉट डेफिनेट बट चेंजेस.
त्यांची आणखीन काय वैशिष्ट्य आहेत लिक्विडची बघा. हाऊ एव्हर दे हॅव फ्लुइडिटी. फ्लुइडिटी म्हणजे प्रवाहिता. त्यांच्यामध्ये प्रवाहित होण्याची म्हणजे फ्लो होण्याची क्षमता आपल्याला आढळते. अँड देअर शेप इज नॉट डेफिनेट. परंतु त्यांना निश्चित असा आकार नाहीये. निश्चित आकार का नाहीये? आता सांगितलं आपण की मॉलिक्युलमध्ये तेवढाही फोर्स नाही की ते एकत्र राहू शकतील, मॉलिक्युल मूव्ह होऊ शकतात, म्हणून त्यांच्यामध्ये प्रवाहिता आहे. बट चेंजेस इन अकॉर्डन्स विथ द कंटेनर. म्हणजे ज्या कंटेनरमध्ये आपण लिक्विड होतो, फॉर एक्झाम्पल पाणी होतो, ग्लासमध्ये घेतलं पाणी तर ग्लासचा आकार असेल. जर समजा एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं, पातेल्याचा आकार असेल. स्ट्रॉनं पण पाणी पित असेल तर स्ट्रॉचा आकार ते धारण करेल. म्हणजे बाह्य आकारानुसार त्याच्या मॉलिक्युलचे अरेंजमेंट होऊ शकते. Then the intermolecular force is very weak in gases. पहा, आपण आता तिसऱ्या कंडिशनची विचार करतोय, सॉलिड, लिक्विड आणि गॅस पैकी गॅसेस स्टेट. गॅसेस स्टेटमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स जो आहे तो सर्वात कमी आहे. इट इज व्हेरी वीक. पहा, अतिशय कमी, सगळ्यात कमी. देअरफॉर द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ द गॅस मूव्ह फ्रीली अँड ऑक्युपाय ऑल द अवेलेबल स्पेस. मॉलिक्युलमध्ये तेवढा फोर्स नाहीये की जे अगदी एका जागेला राहतील किंवा थोडे मूव्ह होऊ शकतील. तर त्यांच्यामध्ये इतका फोर्स कमी आहे की त्यामुळे ते मॉलिक्युल इथं स्वतः फिरत राहतात आणि जेवढ्या काही स्पेसमध्ये ते ठेवलेले असतील तिकडे सगळीकडे पसरले जातात. मित्रांनो, आपण बऱ्याच वेळेला पाहतो की घरामध्ये एखाद्या कोपऱ्यात जरी उदबत्ती लावून ठेवलेली असेल तर त्याचा जो वास आहे किंवा धूर असेल तो पूर्ण रूमभर पसरतो, आपल्या खोलीमध्ये पसरतो. याचा अर्थ काय झाला तर ते जे मॉलिक्युल्स आहेत, वास असणारे किंवा धुराचे जे कण आहेत, ते सर्व खोलीमधली जागा व्यापतात, कारण त्यांच्यामध्ये एवढा फोर्स नाही की ते एकत्रित राहू शकतील. Consequently, gases have neither definite shape nor definite volume. सगळ्यात महत्त्वाचे आपल्याला ह्या ज्या प्रॉपर्टी आपण पाहतोय सॉलिड आणि लिक्विड गॅसेसच्या बाबतीतल्या, तर ह्या इथे लक्षात घ्यायचं आहे. ज्या वेळेला आपण गॅस मॉलिक्युलमध्ये फोर्स सगळ्यात कमी आहे असं म्हणतो, त्याचा परिणाम काय होतो तर गॅसेस हॅव नायदर डेफिनेट शेप नॉर द डेफिनेट व्हॉल्यूम. म्हणजे त्यांना निश्चित आकार पण नाहीये आणि निश्चित आकारमान पण नाही. In figure 6.2, it shows the schematic presentation of the sub-microscopic picture of the physical states of a matter, and the table 6.3 shows the characteristics of the states of a matter. इथे 6.2 एक डायग्राम दिलेली आहे की जी आता आपण पाहिली. परत एकदा बघूयात 6.2 डायग्राम कुठे आहे, इथं आहे. आता या डायग्रामच्या बद्दलचं एक्सप्लेनेशन आपण आता बघितलेलं नाहीये, आपण ते सारांशाने बघूयात. काय काय दिसतं पहा ह्या डायग्राम मध्ये. इथं सॉलिड एक मॅटर आपण विचारात घेतो, म्हणजे डिश आहे, सॉलिड ते आहे ज्याला स्थायीरूप पदार्थ आपल्याला म्हणता येईल. तर याच्यामध्ये असणारे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांचे अरेंजमेंट कसे आहे बघा. यांच्यामध्ये असणारं म्हणजे मॉलिक्युल्समध्ये असणारी इंटर पार्टिकल डिस्टन्स जो आहे तो सगळ्यात कमी आहे, व्हेरी लेस आहे. एकदम कॉम्पॅक्टली हे मॉलिक्युल्स अरेंज झालेले आपल्याला दिसत आहेत, बरोबर आहे. त्यानंतर लिक्विड जर कन्सिडर केलं तर याच्यामध्ये असणारे जे मॉलिक्युल्स आहेत हे या मॉलिक्युलच्या मध्ये काही स्पेस आपल्याला दिसते, बरोबर आहे. आणि साहजिकच त्यांच्यामध्ये असणारं जे अंतर आहे किंवा फोर्स म्हणतो आपण इथे विचारात घेतो तो मीडियम आहे. आणि जर गॅसचा विचार केला, इथं बलून किंवा फुगा दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये असणारे गॅस मॉलिक्यूल किंवा हवेचे मॉलिक्युल्स म्हणता येईल आपल्याला, हे एकदम विखुरलेले दिसतात. पहा, तुलनेने मॉलिक्युलची संख्या कमी आहे, परंतु जो काही कंटेनर असेल त्यामध्ये ते स्प्रेड होतात. लक्षात येत आहे. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं जी स्पेस आहे, इंटरमॉलिक्युलर स्पेस, ही लार्ज आहे किंवा जास्त आहे. लक्षात आलं. यानंतर आपण जो पॉइंट बघणार आहे तो म्हणजे टेबल 6.3. या टेबल 6.3 मध्ये काय माहिती दिली आहे हे आपण बघूयात. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ स्टेट्स ऑफ अ मॅटर. मॅटरचे जे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत त्याविषयी आपण बघूयात. यामध्ये फिजिकल स्टेट ऑफ अ मॅटर हा पहिला कॉलम आहे, त्यामध्ये सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट आणि गॅसियस स्टेट असे 3 स्टेट आहेत. त्यानंतर याच्यामध्ये ज्या प्रॉपर्टी आढळतील प्रत्येक स्टेटमध्ये ते कोणत्या बघतो आपण. त्यामध्ये फ्लुइडिटी किंवा रिजिडिटी किंवा प्लास्टिसिटी आणि इलॅस्टिसिटी यांचा विचार करणार आहे. या टर्म ऐकताना थोडंसं आपल्याला कन्फ्यूज होण्याची शक्यता आहे की हे सगळं सारखंच वाटतंय. फ्लुइडिटी याचा अर्थ प्रवाहिता म्हणजे वाहण्याची क्षमता जी लिक्विडमध्ये आढळते. त्यानंतर रिजिडिटी म्हणजे त्याच्यामध्ये असणारा भरीवपणा किंवा त्याचा आकार बदलला जात नाही, विशिष्ट आकार असणारे. त्यानंतर प्लास्टिसिटी याचा अर्थ काय की त्यांना आपण बेंड करू शकतो. किंवा जी दुसरी प्रॉपर्टी आपण बघतोय ती नेक्स्ट प्रॉपर्टी म्हणजे इलॅस्टिसिटी की ज्याला आपण लवचिकता म्हणतो.
बरोबर आहे. प्लॅस्टिसिटी आणि इलॅस्टिसिटी हे साधारणतः आपल्याला सारखी वाटण्याची शक्यता आहे, पण त्या दोन्हीमध्ये फरक आहे. लवचिकता आणि परत त्या मूळच्या स्थितीमध्ये येण्याची क्षमता जी प्लास्टिकमध्ये आणि इलॅस्टिसिटी जी आहे ते आपल्याला रबरमध्ये पाहायला मिळते. ठीक आहे. आणखीन एक पॉईंट आपण विचारात घेणार आहे तो व्हॉल्यूम, त्यानंतर शेप, कॉम्प्रेसिबिलिटी, इंटरमॉलिक्युलर फोर्स आणि डिस्टन्स बिटवीन पार्टिकल्स. तर हे पॉइंट्स आहेत. यामध्ये आपण एक एक करून बघूयात. सॉलिडच्या बाबतीत पहा, सॉलिडमध्ये यापैकी कुठल्या प्रॉपर्टी आढळतात, तर सॉलिडच्या बाबतीत रिजिड, त्यानंतर प्लास्टिक आणि इलॅस्टिक म्हणण्यापेक्षा रिजिडिटी, प्लास्टिसिटी आणि इलॅस्टिसिटी या तीनही प्रकारच्या प्रॉपर्टी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे सॉलिड जे आहे ते हार्ड पण असतात, काही वेळेला थोडीशी प्लास्टिसिटी त्यांच्यात आढळते, तर काही वेळेला इलॅस्टिसिटी आपण पाहतो. त्यानंतर व्हॉल्यूमचा जर विचार केला तर सॉलिडमध्ये स्पेसिफिक व्हॉल्यूम, डेफिनेट व्हॉल्यूम आहे. शेप सुद्धा सॉलिडमध्ये डेफिनेट शेप असतो, निश्चित असा आकार सॉलिडला असतो. त्यानंतर सॉलिडच्या बाबतीत कॉम्प्रेसिबिलिटी जर विचारात घेतली तर निग्लिजिबल आहे. म्हणजे सॉलिड जे पदार्थ आहेत त्याचा परत कॉम्प्रेस आपल्याला करता येत नाही किंवा त्याला दाब देऊन आणखीन लहान करता येत नाही. कॉम्प्रेसिबिलिटी ही निग्लिजिबल म्हणजे नगण्य असते. त्यानंतर इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा आहे सॉलिडमध्ये, तर इंटरमॉलिक्युलर फोर्स जो आहे तो स्ट्रॉंग आहे, खूप जास्त आहे. आणि डिस्टन्स बिटवीन पार्टिकलमध्ये असणारे डिस्टन्स कसं आहे, मिनिमम आहे. आपण ज्यावेळेला हा टेबल पूर्ण करतोय त्यावेळेला मित्रांनो ही डायग्रॅम आठवा. सॉलिडमध्ये असणाऱ्या पार्टिकलची अरेंजमेंट, त्यानंतर लिक्विडमध्ये असणाऱ्या पार्टिकलची किंवा मॉलिक्युलची अरेंजमेंट आणि गॅसेस स्टेटमध्ये असणाऱ्या मॉलिक्युलची अरेंजमेंट, म्हणजे हा टेबल पूर्ण करणं आपल्याला नक्की सोपं जाईल. लिक्विडच्या बाबतीत बघा, याच्यामधली कोणती प्रॉपर्टी आढळते लिक्विडमध्ये आपल्याला पाहायला मिळते, तर लिक्विडमध्ये फ्लुइडिटी आहे. फ्लुइडिटी याचा अर्थ काय, तर ते प्रवाही असतं. त्यानंतर व्हॉल्यूम, डेफिनेट व्हॉल्यूम आहे. शेप कसा आहे, इनडेफिनेट, म्हणजे द्रव पदार्थांना विशिष्ट आकार नाही, कुठलाही निश्चित शेप नाही. ज्या भांड्यामध्ये आपण ते ओतू त्याचा तो आकार घेतात. त्यानंतर कॉम्प्रेसिबिलिटी, म्हणजे आपण लिक्विडला कॉम्प्रेस करू शकतो का, येस, परंतु अगदी मर्यादित स्वरूपात, म्हणजे व्हेरी स्मॉल. त्यानंतर इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा आहे, मॉडरेट आहे, म्हणजे मॉलिक्युलमध्ये असणारा जो फोर्स आहे एकमेकांमध्ये असणारा तो मध्यम आहे. आणि डिस्टन्स बिटवीन पार्टिकल, दोन पार्टिकलमध्ये अंतर असणारं कसं आहे ते मॉडरेट, म्हणजे मध्यम आहे. ठीक आहे. मला वाटतं हा चार्ट एक्सप्लेन करत असताना आपण ज्या वरच्या डायग्राम पाहिलेले 6.2 त्याचा आधार घेतला तर हे लगे कळू शकेल. तिसरी जी स्टेट आहे ती म्हणजे गॅसेस स्टेट. गॅसेस स्टेटमध्ये पहा, याच्यामध्ये कुठली प्रॉपर्टी आपल्याला पाहायला मिळते, फ्लुइडिटी म्हणजे काय, प्रवाहिता आहे. गॅसेस जे आहे ते प्रवाहित होऊ शकतात. त्यानंतर व्हॉल्यूम हे इनडेफिनेट आहे. इनडेफिनेट व्हॉल्यूम म्हणजे निश्चित असा त्याला आकारमान नाहीये, आकार पण नाहीये. शेप जो आहे तो इनडेफिनेट आहे. त्यानंतर कॉम्प्रेसिबिलिटी व्हेरी हाय. गॅसेसला आपण खूप कॉम्प्रेस करू शकतो. आपल्या घरामध्ये जे गॅस सिलेंडर आहे आपण पाहतो त्याच्यामध्ये गॅस जो आहे तो खूप कॉम्प्रेस करून भरलेला असतो, म्हणजेच कॉम्प्रेस होण्याची क्षमता आहे. त्यानंतर इंटरमॉलिक्युलर फोर्स व्हेरी वीक. जे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामध्ये असणारा इंटरमॉलिक्युलर फोर्स जो आहे तो कसा आहे, वीक आहे, खूप कमी असतो. आणि त्यानंतर डिस्टन्स बिटवीन पार्टिकलमध्ये असणारे जे डिस्टन्स आहे ते खूप जास्त असतं. पहा डायग्राम बघितलं की तुमच्या लक्षात येईल, या गॅसेस स्टेटमध्ये या पार्टिकलमधले जे स्पेसेस आहेत ते लार्ज आहेत किंवा जास्त आहेत. ठीक आहे. तर आता आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेट्स ऑफ अ मॅटर याविषयी माहिती घेतली. त्यानंतर परत एक प्रश्न विचारला, पण राईट द कॉम्पोजिशन ऑफ द फॉलोइंग मटेरियल्स बाय मीन्स ऑफ अ केमिकल फॉर्म्युली अँड क्लासिफाय देम अकॉर्डिंगली. आपल्याला इथे जे काही नावं दिलेली आहेत मॅटरचे, तर त्याचं केमिकल फॉर्म्युला आणि त्या मॅटरचा टाईप कोणता हे लिहायला सांगितलंय. एक एक करून आपण बघूया. त्यामध्ये पहिल्यांदा आहे वॉटर मॉलिक्यूल. वॉटर मॉलिक्यूलच्या बाबतीत आपल्याला केमिकल फॉर्म्युला माहित आहे. काय लिहिता येईल त्याचं केमिकल फॉर्म्युला बघा. यामध्ये वॉटर मॉलिक्यूल म्हणजेच आपण त्याला H2O असं लिहू शकतो. ठीक आहे. हा झाला केमिकल फॉर्म्युला. कॉम्पोजिशन याच्यामध्ये काय, तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोन्हीचा समावेश आहे. आणि टाईप ऑफ मॅटर कुठला टाईप आहे, म्हणजे एलिमेंट आहे का, कंपाऊंड आहे का, मिक्सचर आहे, या पद्धतीने सांगता येईल. H2O हे काय आहे, मग कंपाऊंड आहे. ओके. त्यानंतर सेकंड जे आहे ते कार्बन. केमिकल फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, C आपण लिहू शकतो इथं. त्यानंतर टाईप ऑफ मॅटर, कार्बन जे आहे ते कुठलं स्टेट आहे, तर ते सॉलिड स्टेटमध्ये आहे. ठीक आहे. सॉलिड स्टेट आहे, किंवा आता मी सांगितले तुम्हाला टाईप म्हणजे एलिमेंट फॉर्म आहे का, कंपाऊंड फॉर्म आहे का,
तिसरा जो फॉर्म कुठला सांगितलं तुम्हाला मी, एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर. तर कार्बनच्या बाबतीत आपल्याला एलिमेंट फॉर्म आहे सांगता येईल. लक्षात येत आहे? या पद्धतीने प्रत्येकाच्या बाबतीत आपल्याला माहिती लिहायची आहे. ऑक्सिजन त्याचा फॉर्म्युला आहे O2 आणि O2 म्हणजे ऑक्सिजन जो आहे तो एलिमेंट फॉर्म मध्ये आहे. त्यानंतर एअरमध्ये अनेक प्रकारचे गॅसेस आहेत, त्यामध्ये ऑक्सिजन आहे, त्यानंतर आपल्याला सांगता येईल CO2 आहे, त्यानंतर ऑर्गॉन आहे, त्यानंतर वॉटर मॉलिक्यूल आहे. अशा अनेक प्रकारच्या घटकांचं कॉम्पोजिशन पासून एअर बनते आणि हे कुठलं आहे तर मिक्सचर आहे टाईप. लक्षात येत आहे? आपल्याला आता एलिमेंट किंवा कंपाऊंड म्हणता येणार नाही, तर हे एलिमेंट, कंपाऊंड आणि सगळे एकत्रित म्हणजे मिक्सचर फॉर्म मध्ये आहे. ॲल्युमिनियमचा फॉर्म्युला आहे Al आणि हे एलिमेंट आहे. लक्षात येत आहे? त्यानंतर ब्रासच्या बाबतीत सांगता येईल आपल्याला की याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे आणि हे ऍक्च्युली मिक्सचर फॉर्म मध्ये आहे. म्हणजे ज्याला आपण ब्रास म्हणजे पितळ म्हणतो, तर त्याच्यामध्ये कॉपर आणि झिंक यांचं कॉम्बिनेशन आहे, ते मिक्सचर आहे. त्यानंतर कार्बन डायऑक्साईडच्या बाबतीत आपल्याला काय सांगता येईल तर कार्बन आणि ऑक्सिजन CO2 त्याचा फॉर्म्युला आहे आणि हे कुठल्या फॉर्म मध्ये आहे, कंपाऊंड फॉर्म मध्ये आहे. मला वाटतं हे कंटेंट आपल्या नक्की लक्षात आले असतील. त्यानंतर याच्या संदर्भाचे एक्सप्लेनेशन दिलेल्या पुस्तकामध्ये आपण ते पाहूयात. दिस इज द सेकंड मेथड ऑफ अ क्लासिफिकेशन ऑफ अ मॅटर. मॅटरच्या बाबतीत क्लासिफिकेशन करण्याची ही आणखीन एक पद्धत आहे. म्हणजे जसं आपण सॉलिड, लिक्विड, गॅसेस वगैरे सांगितलं, त्याच पद्धतीने एलिमेंट, त्यानंतर कंपाऊंड आणि मिक्सचर या 3 फॉर्म मध्ये आपण हे सांगतोय. ठीक आहे? So in this method, the criterion used for the classification of matter is the chemical composition of a matter. केमिकल कॉम्पोजिशन मॅटरचं काय आहे त्यानुसार आपण क्लासिफिकेशन इथं करतोय. We have seen in the previous standard that matter is classified into 3 types, that is element, compound and mixture, by considering whether the smallest particles of matter are similar or different and what are they made of. म्हणजे मागील इयत्तेमध्ये आपण हे शिकलोय की एलिमेंट आहे का कंपाऊंड आहे का मिक्सचर आहे, याप्रमाणे आपण वर्गीकरण करतो. आता हे एलिमेंट, कंपाऊंड किंवा मिक्सचर आपण कसं ठरवतो? जर एखादा म्हणजे मॅटर तयार होत असताना एकाच टाईपचे ॲटम्स एकत्रित मॉलिक्यूल बनत असतील तर त्याला एलिमेंट म्हणतो आपण. परंतु मॉलिक्यूल तयार होताना ॲटम अनेक आहेत परंतु वेगवेगळ्या टाईपचे 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रकारचे असतील तर त्याला आपण कंपाऊंड म्हणतो. तर मिक्सचरमध्ये त्याच्यामध्ये प्रपोर्शन नसतं आणि 2 पेक्षा जास्त संख्येचे वेगवेगळ्या प्रकारचे काय म्हणतात आपल्याला मॉलिक्युल्स एकत्र येतात, त्यांच्यामध्ये बॉन्डिंग असं नसतं आणि पूर्ण त्यातले मॉलिक्युल जे ते वेगळे स्वतंत्र अस्तित्व किंवा त्यांचे प्रॉपर्टी दाखवतात. So all the smallest particles, that is the atoms or the molecule in an element or the compound are alike. मी आता सांगितलं, जर आपण एलिमेंट विचारात घेतलं तर त्याच्यामध्ये असणारे सर्व मॉलिक्यूल जे आहेत ते सारखे असतात आणि ते सारख्या प्रकारची प्रॉपर्टी दाखवतात. आपल्याला हेच इथं लक्षात ठेवायचं पक्क, हे विसरून चालणार नाही आपल्याला. काय सांगितलं मी? ऑल द स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ द ॲटम इन ॲन एलिमेंट, म्हणजे आपण एलिमेंटचा जर विचार केला किंवा कंपाऊंडचा विचार केला तर त्याच्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत ते कशा टाईपचे असतात? अलाइक, म्हणजे सारख्या प्रकारचे असतात. हावेवर द स्मॉलेस्ट पार्टिकल्स इन अ मिक्सचर आर ऑफ 2 or more टाइप्स. मिक्सचरमध्ये मात्र 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रकारचे आपल्याला मॉलिक्युल्स किंवा पार्टिकल्स पाहायला मिळतात. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट कंटेन आयडेंटिकल ॲटम्स. एलिमेंटचा जर विचार केला तर ही प्रॉपर्टी आपण लक्षात ठेवणार आहे. एलिमेंटचा जर विचार केला तर स्मॉलेस्ट पार्टिकल जे आहेत ते कसे असतात? इन अन ॲटम आर आयडेंटिकल, म्हणजे सर्व जे ॲटम्स आहेत किंवा एलिमेंट जे आहेत त्याच्या एलिमेंटमध्ये असणारे जे मॉलिक्युल्स आहेत ते सिमिलर प्रॉपर्टी आपल्याला दाखवतात किंवा जे पार्टिकल्स आहेत ते सिमिलर असतात. फॉर एक्झाम्पल, each molecule of oxygen contains 2 oxygen atom in a bonded state. आपण जर ऑक्सिजनचा विचार केला, ऑक्सिजन जर म्हणत असो आपण, पहा इथं मी डायग्राम काढतो म्हणजे लक्षात येईल आपल्या. आपण जेव्हा ऑक्सिजन असं म्हणतो म्हणजे O2, ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचे 2 ॲटम एकत्र येऊन हा मॉलिक्यूल तयार होतोय, याच्यामध्ये ऑक्सिजन आणि ऑक्सिजन हे दोन्ही ॲटम सेम टाईपचे असतात. each molecule of oxygen contains 2 oxygen atom in a bonded state, म्हणजे ऑक्सिजन मध्ये बॉन्ड आहे. The smallest particles or the molecules of a compound are formed by joining 2 or more types of atom to each other.
पहा, जर आपण कंपाऊंडचा विचार केला तर कंपाऊंडच्या बाबतीत आणि एलिमेंटच्या बाबतीत काय फरक आढळतोय, तर कंपाऊंड ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला त्याच्यामधले ॲटम जे आहेत ते बदलतात, वेगवेगळे एलिमेंट्स एकत्र येतात आणि त्यापासून ते कंपाऊंड बनतात. पहा, ह्या पॉईंट आपण परत बघूयात व्यवस्थित. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑर द मॉलिक्युल्स ऑफ अ कंपाऊंड आर फॉर्म बाय जॉइनिंग टू ऑर मोर टाइप्स ऑफ ॲटम टू ईच other. For example, each molecule of water contains 2 hydrogen atoms joined to 1 atom of oxygen. ज्या वेळेला आपण कंपाऊंड म्हणून वॉटर मॉलिक्युलचा विचार करतोय, त्या वॉटर मॉलिक्युलच्या बाबतीत आपल्याला काय सांगता येईल बघा. आता सांगितल्याप्रमाणे जर आपण एलिमेंटचा विचार केला तर ऑक्सिजन मॉलिक्युल बघितला, तसं कंपाऊंडचं एक्झाम्पल सांगता येईल आपल्याला. असं म्हणता येईल की कंपाऊंडचं एक्झाम्पल म्हणजे वॉटर मॉलिक्युल H2O. आता H2O मध्ये म्हणजे पाण्याचं मॉलिक्युलचा विचार केला तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे ॲटम त्याच्यामध्ये आहेत. सो ईच मॉलिक्युल ऑफ वॉटर कंटेन 2 हायड्रोजन ॲटम्स. याच्यामध्ये हायड्रोजन ॲटम किती आहेत? 2 नंबर आहेत आणि ऑक्सिजन किती आहे? सिंगल आहे. द स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ अ मिक्सचर आर ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स ऑफ 2 ऑर मोर एलिमेंट्स ऑर द कंपाऊंड्स. आता आपण तिसरा प्रकार विचारात घेतोय मिक्सचर. तर मिक्सचरच्या बाबतीत आपल्याला काय सांगता येईल, तर मिक्सचर जर विचारात घेतलं तर मिक्सचरमध्ये काय आढळतं आपल्याला? स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मिक्सचर आर ॲटम्स ऑर द मॉलिक्युल्स ऑफ 2 ऑर मोर एलिमेंट्स ऑर द कंपाऊंड्स. या मिक्सचरच्या बाबतीत ॲटम्स किंवा मॉलिक्युल जे आहेत ते 2 किंवा 2 पेक्षा जास्त संख्येनं आणि वेगवेगळ्या एलिमेंट्सचे किंवा कंपाऊंडचे आढळतात. म्हणजे मिक्सचरमध्ये अशी गॅरंटी नाही, प्रपोर्शन नाही आणि बॉन्डिंग पण नाही. पूर्णपणे ते मॉलिक्युल जे आहेत ते वेगवेगळे असतात आणि त्यांची संख्या पण जास्त असते. एक्झाम्पल बघा त्याचं. फॉर एक्झाम्पल, द कॉन्स्टिट्युएंट मॉलिक्युल्स ऑफ द मिक्सचर नेमली एअर आर. आपण हवेचं एक्झाम्पल घेतोय, हवा विचारात घेतोय. जर समजा आपण हवेच्या बाबतीत विचार केला, एअरचा विचार केला, तर एअरमध्ये N2 म्हणजेच नायट्रोजन, ऑक्सिजन, ऑर्गॉन, वॉटर मॉलिक्यूल, कार्बन डायऑक्साईड या वेगवेगळ्या घटकांचा समावेश असतो. ओके. सिमिलरली द मिक्सचर दॅट इज अन अलॉय ब्रास. जर आपण ब्रासचा विचार केला म्हणजे पितळेचा विचार केला, पितळ पाहतो ना आपण भांडी, तर त्याच्यामध्ये ॲटम्स ऑफ कॉपर अँड झिंक. पितळ जे तयार होतं त्याचे कशाचं कॉम्बिनेशन आहे, तर त्यामध्ये कॉपर आणि झिंक या दोन्हीचा समावेश आहे. व्हाईल ब्रॉन्झ कंटेन ॲटम्स ऑफ एलिमेंट्स ऑफ कॉपर अँड टिन. म्हणजे कॉपर आणि टिन यांच्यापासून जे संमिश्र तयार होतं त्याला आपण काय म्हणतो? ब्रॉन्झ असं म्हणतो. ब्रॉन्झ मेटल आपल्याला माहित असेल, ब्रॉन्झ पदक मिळतं ना, तर ते ब्रॉन्झचे मेडल जे आहे ते मेडल कशापासून बनवलं जातं, तर ते कॉपर आणि टिन या धातूंच्या मिश्रणातून. तर ही जी सर्व माहिती आहे ही आतापर्यंत आपण पाहिली की ज्याच्यामध्ये मॅटर आणि त्या मॅटरमध्ये असणारे त्याचे टाईप्स आणि आतापर्यंत आपण क्लासिफिकेशन कसं करत होतो आणि क्लासिफिकेशनची एक वेगळी पद्धत आपण विचारात घेतली. यानंतर मला वाटतं पुढील जो भाग आहे उर्वरित आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की याच्यामध्ये सांगितलेलं कंटेंट कळालं असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या टॉपिकची उर्वरित माहिती बघूयात.